यूट्यूब फॅमिली, जय जिजाऊ जय शिवराय. माझे नूतन शेंडे काकू नावाने आयडी आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर काय झालं, माझं लग्न 2012मध्ये झालं आणि माझे मिस्टर वारले. मिस्टर वगैरे काही म्हणत नाही, मी पतीच म्हणतो, नाहीत नवरा म्हणतो. मला काही ते आवडत नाही, मिस्टर आणि ते. तर काय झालं, माझ्या घरचे 2015मध्ये डेथ झाली त्यांची. तर त्यांनी सुसाईड केलं. तर ते काय राजकारणामध्ये पण होते, शिवसेनेचे याच्यातनी. आणि मी तर म्हणतो बा, कोणीही राजकारणामध्ये जर जात असन तर त्याने आधी आपल्या मुलाचा, बायकोचा विचार करायला पाहिजे. तेवढं बँक बॅलन्स शिल्लक ठेवायला पाहिजे, की जेणेकरून त्या राजकारणामध्ये नुकसान हो किंवा जीवाची हानी हो, काहीही हो, की जेणेकरून तो व्यक्ती गेल्यानंतर त्याचे मुलं बाळं तरी त्या पैशामध्ये जिंदगी जगन. सुखासमाधानानंतर 2 टाईम खाणार तर सही, एवढे तर पैसे कमवून ठेवायला पाहिजे ना. की जर घरात आले काही नाही, ॲटो चालवणे आणि मग ते राजकारण करणे, ते आपल्यासारखे गरिबाचे कामं नाही होय ना, त्याच्या सतरंजा उचलायला जाणे. पण ते कसं, माझ्या नवऱ्याला तेवढं नव्हतं समजत म्हणजे होता शिकलेला, एज्युकेटेड होता, 2nd इयर झालेले होते आणि मी तर 10वाच वर्ग आहे. तर ते राजकारणामध्ये होते आणि त्यांना ते स्किनची बिमारी पण झालेली होती. 9-10 महिन्यापासून ते दवाखाने केले, ब्लड चेक केलं, पण 3-4 वेळेस ब्लड चेक करूनही ते रिपोर्ट माझ्यापर्यंत आले नाही. एक वेळा सावंगी मेघेला केलं, एक वेळा पुलगावला केलं ब्लड चेक, तर ते रिपोर्ट मला दाखवले नाही. तर काय झालं, मग ते औषध गोळ्या आणत गेले, त्याच्यातच मग 1000-2000 रुपये, 1000-2000 पैसे, म्हणजे 9-10 महिने त्याने ट्रीटमेंट घेतली. हा दवाखाना नाही, दुसरा नाही, तिसरा, असे दवाखाने करत गेले, पण आराम काही पडला नाही. जेव्हा ते ड्रिंक करत होते तेव्हा त्यांना रात्रभर झोप लागत होती, पण ड्रिंक नाही केली, दारू नाही पिले तर झोपत नव्हते. मला पण त्रास देत होते मग, की इथं ट्यूब लावून दे, तिथं ट्यूब लावून दे. स्वतः पण झोपत नव्हते. मग ते दारू पिले तर मग शांततेने झोपेन, मला पण झोपू दे, असं होतं ते. तर मग एक बाळ माझ्या पोटामध्ये होतं आणि एक मुलगा माझा जो आता आहे, तर तो 2.5 वर्षाचा होता आणि 3 महिन्याचं बाळ माझ्या पोटात होतं. तर त्याने 2015मध्ये त्यांनी सुसाईड केलं. दसऱ्याचा दिवस होता. तर मी आता तुम्हाला माझी सगळीच कहाणी सांगणार, मी एक A to Z सांगणार. तर हा व्हिडिओ माझा मोठा होणार, तर मी आता दुसरा व्हिडिओ टाकते नंतर. हाय, जय जिजाऊ जय शिवराय. तर तुम्ही आधी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा आहे माझा 2nd पार्ट. तरी मी लग्नाची सुरुवातपासून सांगितलं नाही, कसं काय झालं, हुंडा दिला, काय झालं काय नाही. लग्नामध्ये बेंटेक्सचं पेंडॉल आणलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी मग मला माझ्या वडिलांनी हुंडा देऊनसुद्धा मला विकतचं पेंडॉल करण्यात आलं, सोन्याचं समजून. तर ते त्यांनी बेंटेक्सचं आणलं. मग ते काही दिवसानं मग ते शेती वगैरे गेली, असं विकलं त्यानं. तर त्याच्यामध्ये मग ते 2-2.5 ग्रॅमचं मग मला पेंडॉल करून दिलं. तर ते जाऊ द्या, XYZ. त्याचं काही आता ते जुनं काळाला नाही पुरत, नाहीतर पुन्हा वाद व्हायला काही वेळ नाही लागत. तर मग माझ्या घरचे, म्हणजे 3 महिन्याचं बाळ माझ्या पोटात, मग मग मी दवाखान्यात गावात पण घेऊन गेली, एक गावातच दवाखाना आहे, तिथे घेऊन गेली. तिथं दाखवलं. तिथं डॉक्टरनं सांगितलं त्याला, की म्हणे तू जर म्हणे मांस मच्छी वगैरे खाणं बंद करशील म्हणे, तर हे तुझं बसणार म्हणे. आणि एक तर म्हणे तू, म्हणजे मी प्रेग्नंट होती, 3 महिन्याचं बाळ होतं, दुसरं माझा 2.5 वर्षाचा मुलगा होता. तर हे म्हणे तुझ्या मुलाला, पत्नीला आणि हे पोटात जे आहे त्या बाळाला पण निघू शकते म्हणे. तर त्याला म्हणे त्याचे जे कपडे वगैरे सर्व आहे ते सगळं वेगळं ठेवा म्हणे, एकत्र नका ठेवू म्हणे.
पण माझं कसं होतं, नाही बा आपला नवरा आहे, आपण कसं हिनीन करावं येईल, मीच जर यायला हिनीन करन तर लोक काय म्हणन. आता हातागीतावर पूर्ण असं आलं होतं ते गचकरणा टाईप, तर ते शर्टच्या बाह्या खोसत होते, मी लांब करून देत होती, नाही लोक बसणार नाही, ऑटोत शिटा बसणार नाही असं करून. 9-10 महिन्यापासून ते अंडरपॅन्ट पण नव्हते घालत, अशी पूर्ण मांड्याला चिकटत होती. पण ते कसं आहे, लोकांना माहीत नव्हतं. जोपर्यंत आपण घरातला बाजार बाहेर काढत नाही तोपर्यंत लोकांना तो व्यक्ती चांगलाच दिसते, समाजामध्ये तो व्यक्ती चांगलाच दिसते. तर जेव्हा माझी डिलिव्हरी झाली, माझा मुलगा कमी दिवसात झाला, 7च महिन्यात झाला तो जन्माला आला, 9 महिने कंप्लीट नव्हते झाले आणि 18 दिवस तो काचीमध्ये होता. मग दवाखान्यातून घरी आल्यानंतर मी लहानसं माझं म्हणजे ते जे बाळ झालेलं होतं, मुलगा आहे माझावाला तो, तर तेवढ्या मुलाला मी घेऊन दरवाज्यात बसत. माझा नवरा तिकडून 12-12, 1-1 वाजता घरी यायचा. जर विचारलं तर काहून एवढा वेळ झाला तुम्हाला, 12 वाजून राहिले, 1 वाजून राहिले. नाही, मीटिंग होती, तंटामुक्तीची मीटिंग होती, दारूबंदीची मीटिंग होती. यायच्या 12-12, 1-1 वाजता. दिवसभर मीटिंगा नव्हत्या चालत, रात्रीच्या मीटिंगा चालत होत्या. पण तरी जाऊ द्या. मग दारू पिऊन आले की ओकून ठेवे, उलट्या करे, ब्लँकेट भरून ठेवे, बेडशीट हे ते भरून ठेवे. मग घरचे पण जे जाऊ भासरे आहे ते, मी तर नावही नाही घेत, पण आहेत. मग राहू दे अलका, कल्ला नको करू, लोकांना तमाशा नको दाखवू, बाहेर माहीत नको होऊ देऊ, घरातलं घरातच राहू दे. ठीक आहे. मला वाटलं नाही, माझा नवरा एवढा समाजसेवक आहे, गावातली पूर्ण त्याची म्हणजे बा चांगलं मानते त्याइले, एवढं कमी वयात असून सर्व लोक त्याला नमस्कार चमत्कार करते रस्त्यावर जाता जाता. त्याच्यामुळं मी जो काही कांड करत होते, मला मारझोड करत होती, मी सर्व घरात म्हणजे असं दाबून ठेवत होती. मी तर प्रत्येक मुलीला म्हणतो, जो काही घरात अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल ना, तो कोणत्याही मुलीनं झाकून ठेवायचा नाही, कधीच झाकून नाही ठेवायचा. त्याच्यानंतर मग त्यांचा ॲक्सिडेंट पण झाला होता एक वेळा. लग्नाला गेले होते, कुठंतरी गावात लग्न होतं, त्या लग्नाला गेले, तिकडून खाली ॲटो घेऊन आले, तर काली पिलीनं ठोस मारली म्हणे. तर मग त्याला घरी घेऊन आले, पूर्ण पॅन्ट वगैरे फाटून होता त्याचा. तर मी कसं आहे, आता तो माणूस गेला, त्याचं काय सांगायचं. पण ते कसं आहे, जो बाईच्या नावाने धब्बा लागलेला राहते ना, तो आयुष्यभर नसते जात. कारण की गलती माझी त्याच्यात काहीच नव्हती. तो दारू पेला, तो मला येऊन मारझोड केली, मग तो निघून गेला. अरे मी जर वाईट असती, 4 वर्ष जर मी त्याच्यासोबत राहिली, तेव्हा त्यानं आत्महत्या नाही केली. जेव्हा एक मुलगा झाला तेव्हा त्यानं आत्महत्या नाही केली. मग त्या 4 वर्ष मी त्याला वाईट नाही झाली, 4 वर्ष त्याची बायको बदमाश नव्हती, मग आता कशी काय मी त्याची बायको वाईट ठरली? ते एका दिवसातच वाईट ठरले त्याची बायको, 4 वर्ष राहून नाही. जे 3 महिन्याचं बाळ माझ्या पोटात होतं, 2.5 वर्षाचा मुलगा माझ्या जवळ होता, तोपर्यंत त्याची पत्नी वाईट नव्हती. हेच नातेवाईक, हेच लोक, हेच सर्वायला सांगत, नाही अमोलची बायको चांगली आहे, अमोलची बायको चांगली आहे. हो, मग एका दिवसात मी वाईट ठरली. त्याच्यासाठी मला आता व्हिडिओ टाकत आहे मी आता, की कारण की लोकांना समाजात असं माहीत झालं पाहिजे ना, की प्रत्येक स्त्री हे वाईट नसते. कारण की मी याच्यासाठी राहिली होती, की मी माझ्या आईवडिलाच्या घरी मी गरिबीतून दिवस काढले. माझ्या आईवडिलाची काय परिस्थिती होती, काय नाही. म्हणजे लोकांच्या माझे वडील एवढे चांगले आहे, की लोकांचे म्हणजे महिन्यानं राहून राहून तीनही मुलीचे लग्न केले. तीनही मुलीला हुंडा दिला, लग्न केले, आणि सर्व व्यवस्थित पाहून दिलं. जेव्हा हे पण माझं लग्न जुळलं ना, तर तेव्हा माझ्या आईची इच्छा नव्हती, माझ्या आईची वगैरे कोणाची म्हणजे आईची इच्छाच नव्हती. जसं माझं साक्षगंध झालं ना, सगाई झाली त्या दिवशी एवढं म्हणजे सगळं लग्नात नवरी निघते तेव्हा रडत असताना, तेव्हा सर्व माझे नातेवाईक रडले, माझ्या बहिणी, आई वगैरे सर्वजणं. जसे काही मी तेव्हाच सासरी चालली होती. पण माझ्या घरचे आई वगैरे नाही म्हणत होते. मी म्हणून नाही, आई त्याले वडील नाही आहे, आई नाही, वडील नाही आहे बा त्या मुलाले, म्हणजे एक अनाथ म्हणूनच असल्यासारखं आहे ना, कोणाचे भाऊ भावजे नसते होत. तर मी म्हणजे त्या व्यक्तीचा विचार केला. मी म्हटलं जाऊ दे, म्हटलं सासरे नाही, काही नाही, कोणी नाही आहे. आणि काय म्हटलं, आजही जाऊन आपल्याला वेगळंच राहिलं आहे आणि उद्याही जाऊन वेगळंच राहिलं आहे. त्या हिशोबानं मग माझं लग्न झालं, हे सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि या माणसानं म्हणजे जो आता हा व्हिडिओ खूप मोठा व्हिडिओ होणार हा. तर मग काय झालं, एक हा मुलगा झाला, मग दुसरं बाळ माझ्या पोटामध्ये 3 महिन्याचं. त्यात ते बिमारी निघाली, बिमारीचे रिपोर्ट मला दाखवले नाही. आणि तसंही त्यांना 1-2 जणाला म्हटलं होतं, ते मित्र येले द्यायच्यावाल्या, की असं वाटते मला की कॅनलमध्ये उडी टाका, असं वाटते मला का विहिरीत जीव द्या. आणि मलाही असं 1-2 वेळा म्हणजे असं घरी म्हणे का मी त्रासलो म्हणे येले. पण मी म्हणून जाऊ द्या ना, बसते आपण, हा दवाखाना नाही तो करू आपण, मग नवरात्रगी झाली का अमरावतीला जाऊ, अमरावतीचा चांगला दवाखाना करू.
म्हणजे असं मी त्याला समजावत. हं? आता दुसरा व्हिडिओ टाकते मी.